युट्यूब चॅनल. आमच्या चिवची रिॲक्शन बघा. 10 मिनिट राहिलेत तिचा रिझल्ट लागायसाठी आणि आम्ही खूप एक्साइटेड आहे तिचा रिझल्ट बघायला. थांब सर्च कर 10th रिझल्ट. बघितलं महाराष्ट्र स्टेट बोर्ड नंबर USSC रिझल्ट. 10 मिनिटं पण नाही, फक्त 8 मिनिटं राहिलेत. तुम्ही टायमर बघू शकता. काउंट डाऊन. चिवडे काय वाटतं किती मार्क पडतील? लेगन बघू. आमची चिव काय एवढी हुशार नाहीये, तरी सुद्धा बघू तिला किती मार्क पडतात. बाबू मम्मी काय वाटते तुला किती मार्क पडतील चिवडे? पडते 60-70. 60-70 बघ चिवडे. 60-70 नाही बाबा, एवढे नाही पडणार. चिवडीला बघा 60-70 ची पण अपेक्षा नाहीये, म्हणजे तिला किती मार्क पडतील काय माहित. 50च्या आसपास. 50च्या आसपास. आधी रिझल्ट लागायच्या आधी 4-5 दिवस आधी ती म्हणत होती की मला 60 पर्यंत पडतील. आता 50 वर आली. अजून रिझल्ट लागायच्या टायमिंग पर्यंत अजून कमी होण्यामध्ये झालं. नाही, नको. पप्पांचा फोन उचल. हॅलो, मीच बोलते आबोली. नाही बरं, चिवडीचा रिझल्ट आहे आता 10 मिनिटात. काय वाटतं तुम्हाला किती मार्क पडतील चिवडीला? अरे चिवडीला सांगितलं तुम्ही मार्क, मला सांग किती पडले. तरी 70% पडतील. किती? 70% ना बा. 70. हा हा. बघ चिवडे, सगळ्यांना वाटते 70% पडतील तुला. चिवडी बघ, चिवडीत फक्त देवाच्याच पाया पडते. आता किती पडतात काय माहित. हा, पेढे आणून ठेवू का? बरोबर. अगं पडू द्या तरी अजून. पेढे आणून. ठीक आहे, ठेवतो. हा ठेव. डबा नाही देत मला. काय करते मग मी काय करतो? थांबा, देते मम्मीकडे बोल. हॅलो, बोला म्हणलं डबा देऊ का 8 मिनिटं विचारलं. होते हे आता. मावशी, 7 लाग मिनिटं, 7 टाकायला नाही मिनिटं. माहिती आधी. जर घाण माल पडले तर मग आधी टाकायचं. आणि चांगली पडली तर टाकतो. बाद झाली तरी टाकू आपण. काय तर. संध्याकाळी पाठवते मी. अजून तर काय खराब पाच झाली तरी टाकूया ब्लॉग. काय एवढं काय ही नाही, आपल्याला अपेक्षाच नाहीये तशी एवढी तुला जास्त मार्क पडते म्हणून. 50-60च्या मध्ये पडले तर टाकू. गेला 7:30 पावण्याला. 50 किंवा 60च्या मध्ये पडले ना तर टाकू. अजिबात नाही. टाकणार आहे मी. नाही तू बघाय थोडी असणारच मी बघ. नाही भैया. 5 मिनिट टायमिंग दाखव. त्याच्यात दाखव. 5 मिनिट, 5.5 मिनिट आहेत अजून. अय गो मावशे, काय नंबर काय FO 387 आणि ज्योती. एवढंच टाकायचं आपल्याला. काहीच 5 मिनिट आहेत अजून. भेटू आपण 4 मिनिटांनी. 1 मिनिट राहील तेव्हा भेटू. आता किती होती? सांग परत आता. आठवीला किती होती? 55. 9वीला सांगण्यासारखे नाही. आणि 45. 9वीला होते आणि आता 10वीला काय माहित काय होतंय. 9वीला 35% हटाव 5. 2 मिनिटं राहिले ती. 2 मिनिटं राहिले. मावशे लॉग नाही टाकायचं सांगते आधी. मी टाकणार. नाही टाकायचं. मी टाकणार. होय शपथ, 1 मिनिट बाकी आहे. अजून 2 मिनिटं बाकी आहेत. इथं बघ. 1 मिनिट 53 सेकंद. उलट दिसते का ते? आजीला आणि बाबांना दोघांना वाटतं तुला 70% पडतं. बाकी सगळ्यांना वाटतं तुला 50% पडतं, 60% पडतं.
नाही भैया एवढे नाही. मला वाटतंय तुला 56% पडतात. मम्मी तुला काय वाटतंय असं करेक्ट पॉइंट सांगितलं. हे मला नाही काय वाटत, तिने अभ्यास केलाय मला काय माहिती. सांगितलं सुद्धा नाही येत एक मला. एक ठेव तिकडे. अंदाज पटकन 60 पर्यंत. 60. अयो. मला वाटते शून्य 56. मिनिट. चिवडे तू सांग तुला किती वाटते? हा? किती करेक्ट एक सांग. मला वाटतंय किती वाटते जे जिंकल त्याला 10 रुपये. चिवडीने 45. आपल्या ऐपतीतच बोलावं. 500 रुपये 57. बोलून नाही देऊ शकत. 57. 57. मला वाटते 56. बाबांना का नको गेलं? अशा किती सांगितलं प्रसन्नानं? ए बघ आला आला. आला प्रसन्नानं तसं नाही सांगा ना. स्पेस नसतो देतो बाळा. स्पेस कशाला देते? 16,300. आता का पाहायला लागले? दस नाही जे जेवाय ओठी आहे. नाही ना ते पूर्ण नाव नाही ना टाकायचं. नाही रिझन F0 नसतो. F0 टाकले 0 टाकायचं. FO नसतं 0. झिरो असतं का? भैया नंबर माहित नाही साधं. अगं झिरो नसतं. आला रिझल्ट 56%. माझाच मी जिंकली. झाली पास. वा चांगली वर्गवडली चिवडी. पास झाली चिवडी. रिझल्टचा कॉपी मार. पास झाली चिवडी. 56. आज तू झाली बघ चिवडी. माझ्या कशाला नाव मावशी जिंकली. 56% पडली चिवडीला. 56.40. 10 रुपये माझं मीच घेऊय. बरं झालं 10 रुपये झाली बाई चिवडी पास. चिवडीचं टक्केवारी वाढली मराठीच्या पेपरामुळं. कदर पडले तुम्ही मराठीत. चांगले पडले. रिझल्ट घेऊन प्रिंट घेऊन रिझल्ट घेऊन टाक स्वीट फॅमिलीवर. स्वीट होम. सेव डाउनलोड PDF. स्क्रीनशॉट. 56.40 म्हणजे 57% झालीस की. नाही 40 आहेत. 50च्या वर असते तसं. कसं वाटतंय चिवडे पास झाली? झाली की पास. जाऊ दे तिकडं पास झाले मला. असं झालेलं कवा 10वी होती कवा रिझल्ट लागतील कवा झाली चिवडी पास बाबा. जाऊ दे चिवडे दे रिझल्ट टाकू दे स्वीट होम. चिवचा रिझल्ट आम्ही ग्रुपवर टाकतोय आता. म्हणजे मला म्हणायला काही कमी पडले नाही कमी. मम्मीला कोण- सगळ्यांच्या अपेक्षेच्या नुसारच पडले. तुला तेवढीच पडतील तुला माहित होत. मला माहितच होतं मी 50च्या आसपास पडणार मला. म्हणून मी 50च्या वर गेली उलट चांगली पडली. आम्हाला वाटत होतं पास होती का नाही बाया काय माहिती. नाही मला माहित होतं 50-60च्या आसपास पडतील मला वाटलेलं. पण ते लॉक बंद कर. आम्ही परत लॉक सुरू केलेला आहे आणि मला वाटलं पण नव्हतं मला म्हणजे मी पास होईन असं वाटलं नव्हतं कारण की माझी परिस्थितीच तशी होती. परिस्थिती तशी होती. म्हणजे मी सारखी सतत आजारी असायची बघा त्यामुळे पास होईल पण वाटलं नव्हतं. पण चिवडीला चांगले मार्क पडले. आणि आता आम्ही त्या खुशीमध्ये अंड्याचं कालवण बनवलंय. या तुम्ही पण खायला गाईज. सगळं खायलाच बोलव. त्या दिवशीचा पण ब्लॉग मध्ये तुम्ही बघितलं चिवला हे या पेला या कुरकुरे खायला सगळं खायला त्याला बोलवते. गाईज तुम्ही हे बघू शकता. हे मी बनवलं आहे. हे बघा कसं वाटतंय. ह्याचा व्हिडिओ नाही बनवला पण मी थोडेसे छोटे छोटे व्हिडिओ बनवलेले पण मी परत बनवलेच नाहीत. मला वाटलं नव्हतं हे मी पूर्ण करू शकेन म्हणून मी अर्धा बनवलेलं थोडं पण परत म्हणलं जाऊ दे करावं पूर्ण तरी ॲटलिस्ट. मग मी पूर्ण केलं. हे कसं वाटतंय
कमेंटमध्ये नक्की सांगा. दिसते का नीट? हे मी ते क्ले पासून बनवले, फेविक्रिलच्या. आणि तुम्हाला बनवून पाहिजे असेल तर मी ऑर्डर घेऊ शकते, पण मला खरंच माहिती नाही आता की मी किती रुपये घ्यावेत एवढ्या आर्टसाठी. मी जरा सर्च करेन, रिसर्च करेन त्याच्यावरती आणि मग तुम्हाला सांगेन नक्कीच. जा तुझ्या मामाला काय आणायला पेढे. पेढ तो आणतोय का बघ, आधी म्हणतोय की नंतर आणतो. आणल थोड्या उशिराने आम्ही पेढे आणतो आणि खातो आम्हीच. गावाला असते तर चिवडीनं वाटलं असतं सगळ्या गल्लीत. हो, सगळीकडे वाटलं असतं. है की नाही? अश्विनीच्या पोरावर आणि काय देता आपण बघूया. मावशीनं आमच्या कालवण बनवलेलं आहे, ते पण अंड्याचं बनवलेलं आहे बघा. हे बघू शकता तुम्ही. बघा कसं उकळते. आणि आजीनं तुम्ही पण या खायला वाटलं तर. आम्ही संध्याकाळी काय बनवणार आहे? संध्याकाळी आम्ही म्हणजे मामा आमचा आहे ना, हे आणणार आहे काय, चिकन आणणार आहे. मग आम्ही आहे ना मोमोज बनवणार आहे. आणि काय अफगाणी चिकन. अफगाणी चिकन. हा, फर्स्ट हे तर फर्स्ट टाइम ऐकलंय म्हणजे नाव मी, पण आता ती बनवणार आहे. मी फर्स्ट टाइम ट्राय करणार आहे, नाव ऐकले. आणि मोमोज First पण time फर्स्ट टाइमच बनवणार आहे आणि खाणार आहे हा. पण फर्स्ट टाइम. तू नाही खाल्ले मोमोज? मोमोज बाहेरचे विकतचे? नाही बघा, तिकडे भेटत नाहीत ना गावाला, त्याच्यामुळे नाहीतर बघा इथं- आमच्या चिवून अजून मोमोजच खाल्ले नाहीत. मग ते आज फर्स्ट टाइम माझ्या हातचे घरचे मोमोज खाणारे कसे होतात नाही माहिती. तिची टेस्ट खराब होऊ नये, नाहीतर तिला परत मोमोजच खावटायचे नाही. ठीक आहे, बनवूया आपण मस्त मोमोज. खाल्ले नाहीत ना चिवून. कॉंग्रॅच्युलेशनचं स्पेलिंग आहे. चला बाय. सो गाईज, आता आम्ही जेवण वगैरे केले आणि हा व्लॉग मी इथंच थांबवते, कारण नेक्स्ट व्लॉगमध्ये जर आम्ही बनवलं मोमोज आणि हे तर तुम्हाला ते नेक्स्ट व्लॉगमध्ये दाखवते. नाही, ह्या व्लॉगसाठी एवढंच. ठीक आहे, थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. बाय कर. बाय बाय.